आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. तुम्ही शरद पवार कधी म्हणतायत याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी कृतज्ञ. आगामी निवडणुकीत ही शेवटची निवडणूक आहे असे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होईल, पण त्यांची शेवटची निवडणूक कधी होईल हेच समजत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना लगावला. कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे. आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असं सांगितलं जातं. ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार. यावरच आता जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या माणसाने तुम्हाला मांडीवर बसून राजकारणात आणलं, जिथे तुम्ही आहात ते केवळ अजित शरद पवारांचे पुतणे म्हणून आहात. त्या शरद पवारांचे हे शेवटचं भाषण आहे का हे विचारण्याची म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयही नाही म्हणतायत, कारण का पाषाणालाही कधीतरी पाजर फुटतो. तुम्हाला म्हणजे प्रेम, आपुलकी, माया हे काहीच राहिलेलं नाही. तुम्ही भावना शून्य झालेले आहात. म्हणजे शरद पवारांच्या मरण हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कधी शेवटची निवडणूक हे समजत नाही, म्हणजे त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता ना हे मी फार पूर्वीपासून बघितलंय. कुठल्याही मीटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलला नाहीत. जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे, महत्वाच्या विषयावर बोलायचे, तुम्ही असे बाजूला बसून बोलायचे, हा बरोबर आहे असंच झालं पाहिजे, पण तुमची नजर असायची भलतीकडे. महाराष्ट्राला पण कळेल की काय माणूस आहे हा. आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय.